तर नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलला वर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज परत एक नवीन कोंबड्यांचा व्हिडिओ बनवायचा आहे. तर सकाळी हवा खाद्य भरून टाकलं आहे. आता याच्यात नाही का रॅकिंग करायचे, म्हणजे जे हे तुसं नाही का खालचं हे आपल्याला हलवून द्यायचं आहे. तर हे पूर्ण नाही का हलवून असं पूर्ण हलवून द्यायचं आहे बा अशा पद्धतीत. तर इकडे बा बाकीचं हलवलं आहे आणि बाकीचं आता हलवायचं काम चालू आहे. तर माझी कोंबड्यांची बॅच सगळ्याच का चांगल्या जातात ते पण त्याचं कारण पण सांगतो. आणि माझी एका वर्षातून एकही बॅच फेल जात नाही. तर का त्याचं कारण पण सांगतो. तर पूर्ण व्हिडिओ बघा. तर मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि आज कितवा दिवस आहे आणि हे किती दिवसाचे पक्षी झाले ते पण तुम्हाला सांगतो. आणि किती वजन येतं या पक्ष्यांचं ते पण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा इकडं धरणाचं पाणी आणि एकदम असं मस्तपैकी हे बघा तुसं नाही का एकदम मोकळं आहे. आज 31वा दिवस आहे, 31-32 असं. तर परफेक्ट दिवस किती आहे ते बघू पुस्तकामध्ये. पक्षी एकदम भारी पक्षी झाले ते. हे बघा तर हे नाही का 31 दिवसाचे पक्षी असतील असं एक अंदाज आहे. तर हे पुस्तक आहे. तर किती दिवसाचं झालं याच्यामध्ये दाखवता. तर आज 31वाच दिवस आहे. तेव्हा काल 20 तारीख 30वा दिवस आणि आज 21 तारीख आहे. 31वा दिवस आहे. कालची विजय झाले आणि पुस्तकामध्ये आता फीड गेलं आहे काल 2483. त्याच्यात वजन आपल्याला बॉडी वेट पाहिजे 1600 पाहिजे. तर इथं 1700 वजन लिहिलं आहे. आणि खाद्य पाहिजे होतं आपल्याला ते 2387. म्हणजे आपलं खाद्य जास्त गेलं आहे पण आपल्याला इकडे नाही का वजन जास्त आले तेव्हा. तर आज किती वजन आहेत ते दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो. आणि आपली मॉर्टॅलिटी झाली 3.60. 5% ही हे राहते माप राहते 5%पर्यंत. तर हे बघा एक भांड. तर सगळं नियोजन कसं राहते ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आपले नाही का हे बघा ही पाण्याचे भांडे आहेत. हे बघा याच्यात आता ही घाण पडले आत्ता पडले. हे बघा असे एकदम स्वच्छ पाण्याचे भांडे पाहिजेत रोज, म्हणजे त्यांना कोणताच आजार येत नाही का काहीच नाही. आणि एक भांडं मी धुवलेलंच नाही, काल धुवला नव्हता. तर हे बघा काल धुवेल नव्हता. तर त्याच्यात असे येत नाही का हे वर केला होता. हे बघा असं चिकाट पदार्थ तयार होतो. हे बघा एकदम शेवळासारखा. मग हे येत नाही का काही शेडचं रिजेक्ट फेल का जातात. तर लेबर राहते तिथं. ते लेबर आहेत ना कधी भांडे धुवते नाही, दिसाड भांडे धुतात. आता हे भांडं मी कालच धुवेल नव्हतं. तर बघा हे बघा असं शेवाळ तयार होतं. हे बघा एक दिवस जरी नाही धुवलं तरी अशा पद्धतीत शेवाळ तयार होत आहे. मग हे शेवाळ जर कोंबड्यानी पाण्यामधून पेल्या तर निश्चित त्यांना पोटाचे आजार किंवा कोणते आजार बरेचसे आजार आहेत ते होऊ शकतात. हे बघा हे भांडे आहेत नाही का सकाळ संध्याकाळ हे धुवलेच पाहिजे. तर आता ते एक भांडं तुम्हाला दाखवलं ते आपण धुवेल होतं नाही का सकाळ संध्याकाळ धुतोय. हे मुद्दामून मी धुवलं नव्हतं जेणेकरून दाखवण्यासाठी हे ठेवलं होतं मी. पण हे भांडं कोंबड्यांसाठी नव्हतं, पाणी प्यायसाठी मी वर करून ठेवलं होतं. तेव्हा हे तर मग असं असलं आपणच आपल्याकच जर खराब भांडे असले तरी आपण आजारी पडू. हे बघा हे असं असलं तर निश्चितच कोंबड्या आजारीच पडणार राहते. तर व्यवस्थित जर नियोजन केलं तर मग या पक्षी येत नाही का आजारीच होते नाही, म्हणजे त्यांना आजार म्हणजे येतेच नाही. आणि राहिला विषय सर्दीचा,
तर किती थंडी असू द्या मित्रांनो, थंडीमध्ये आहे ना पडद्यांचं व्यवस्थित नियोजन जर असलं ना तर सर्दी ही पक्ष्यांना होत नाही. तर चला आता तुम्हाला मी 31वा दिवस आहे आज आपल्या पक्ष्यांचा. तर या बघा पक्षी कसे आहेत बघा, हे बघा 31व्या दिवशी नाही का आपले आवडले पक्षी झाले ते. तर त्याचं वजन किती आहे ते वजन पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला आता आपण नाही का 4 माद्या आणि 1 नर असे पक्षी गोणीत भरणार आहे. तर आता मी एकटाच आहे त्याच्यामुळे नाही का मला धरायला अडचण येणारच आहे. आणि इकडे हे खाद्य आहे आपलं आलेलं खाद्य वर स्टँडवर ठेवलं आहे. माझा नियम सकाळशी खाद्य टाकायचं आहे. तर सकाळी 7लाच मी खाद्य टाकीतो आहे, म्हणजे मग आंघोळ करायला नंतर, कारण या खाद्याने ना कपडे भुरके होते त्याच्यामुळं हे सकाळशीच खाद्य टाकून घेत आहे. तर आता हे भांड आहे नाही का हे आपण काढून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून ही गोण लावली मी. तर ही का लावली माहिती आहे का, तर आपल्याकडं आता मी एकटाच आहे, गोणी धरायला माणूस नाही आहे बरोबर. तर मग आता या गोणीत आहे नाही का मी 4 माद्या आणि 1 नर टाकणार आहे, म्हणजे असे 5 पक्ष्यांचं वजन करणार आहे. तर चला आता आपण हे नाही का 4 माद्या धरणार आहे. तर हे बघा ही एक धरली, ही दोन टाकलेली. तर अशा आपल्याला 4 पकडायचे आहेत. तर आता मोबाईल हातात धरायचा, शूटिंग आहे काढायची. तर ते काही एवढं खास जमना. ही दुसरी झाली. आता 3 आणि 4 आपल्याला 4 घ्यायचे आहेत. आधी फक्त माद्या 4 माद्या आपण धरणार आहे. तिसरी मादी आता आपण 4थी पकडणार आहे. गडबड केली. आता आपण 4थी मादी पकडणार आहे. कारण दिवसामध्ये उडत येत जास्त. ही 4थी मादी. आणि आता आपण 1 नर धरणार आहे. 4थी झाली. आता आपल्याला 1 नर पकडायचे. नर धरू आपण. हे त्यांचं वजन किती येतं बघू आपण. हो. हा बघा हा नर धरला आपण. नराची आरी मोठी राहते, मादीची बारीक राहते. तर आता हा 4 माद्या आणि 1 नर टाकलाय. तर बघा आता आपला काटा 0 आहे. तर आता आपण याच्यातून काढून घेणार आहे. आता काटा 0 आहे आणि आपण आता गोणीला लावणार आहे काटा. तर बघा 9 किलो 735 झालं आहे आपला. बघा काय 4 कोंबड्यांचा वजन 9,735. परत माद्या दाखवतो. तेव्हा ही 1, तेव्हा हा नर गेला बघा. ही दुसरी मादी, ही 4थी, ही बघा ही पाय गुतलाय. ही आपली 4थी मादी. हे बघा आपलं वजन आलं होतं 9.735. तर वरचं 135 ग्रॅम आपण सोडून देणार आहे, म्हणजे गोणीचं वजन. तर आता म्हणजे
5 पक्ष्यांनी भागिले म्हणलं तर 9 35 आलतं ना, म्हणजे साधारणतः एक पक्षी 1800 ग्रॅमचा भरला आपला, वरचं 35 सोडलं तर बरोबर. तर मग समजा आता इकडं वजन किती आहे, 31व्या दिवशी, हे बा 31वा दिवस आहे. तर हे बा 31वा दिवस, 1 किलो 700 ग्रॅम. तर आपली साईज आले, हे बघा साईज आली आपली इथं, म्हणजे आपली 33व्या दिवसाची साईज आली. हे बघा 33व्या दिवशी 1 किलो 1.800 म्हणजे 1800, 1 किलो 800 ग्रॅम नाही का. तर मग आता आपली ह्या दिवसाची साईज आले ना, आपला दिवस आहे 31वा, म्हणजे आपली साईज इथं पाहिजे तर ती 2 दिवस जास्तच आहे, म्हणजे खाद्य आपलं थोडं जास्त गेलं आहे ना, त्याच्यामुळं मग साईज पण त्यानुसार आले. एकदम मस्त साईज आहे आपली, म्हणजे 31व्या दिवशी आपली 1800ची साईज आली. ती पाहिजे होती 1700ची साईज, म्हणजे 100 ग्रॅम आहे आपला पक्षी, 100 ते 150 ग्रॅम ना आपला पक्षी पुढे आहे. म्हणजे एकदम भारी पक्षी आहे आपला. लगेच पक्षी दिसलाच लगेच पक्षी समजत आहे. बघा हे असं पक्षी पाहिजे, म्हणजे याला कुठलाच आजार वगैरे काय नाही, सर्दी नाही आहे, काहीच नाही, म्हणजे एकदम भारी पक्षी आहे आपला. आणि नियोजन आहे ना का एकदम व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे नाही का नियोजन व्यवस्थित असलं ना लहानपणापासूनच, त्याच्यामुळं मग पक्षी जास्त मर पण होत नाही. याच्यात आहे ना का एक काळ आहे, हे बघा हे बघा तो एकदम काळा पक्षी, दोन आहे ते एकदम काळे होते. पक्षी बघून घ्या, एकदम मस्त पक्षी. आणि मागची जी बॅच गेली आपली, तिची तुम्हाला पेमेंट स्लिप पण दाखवतो. तर आता पुढे बघा पेमेंट स्लिप पण दाखवतो मी मागच्या बॅचची, कशी किती पेमेंट आलं आहे 2200 पक्ष्यांना. बघा ही पेमेंट स्लिप आहे, वर पण व्यवस्थित काय मोबाईलमधून दिसत नाही, किसान अमृता पिच्चड. आणि खाली पूर्ण दाखवतो, ती काही व्यवस्थित ती दिसत नाही. पेमेंट बघा 63,317 रुपये. बघा नाव, बघा वरती नाव आहे माझं. शेडलंय नाही का, कुठंच वर सिलिंग नाही आहे, म्हणजे पहिली केली होती पण आता काही सिलिंग ठेवत नाही. हे बघा वर नाही का सिलिंग नाही का, पडदे आपले एकदम फाटेल आहेत. बघा इकडे होल आहेत एकदम भिंतीला नाही का. आणि त्याच्यात हे बघा हे 2 काळे पक्षी आहेत, हे बघा मस्तपैकी काळे येते. आणि आपण जास्त काय करतो ना ते का, 1000 पक्षी लिहे ना का 2 गॅस ब्रूडर आहेत. हा एक गॅस ब्रूडर आहे आणि तो एक 3 दिवसात लहानपणी आहे ना, पहिल्या 3 दिवस एक टाकी जाते, तर ती टाकी आहे ना पूर्ण जोडून द्यायची, म्हणजे टेम्परेचर आहे ना की एकदम मस्त ठेवायचा. त्याच्यामुळे आपल्या पक्षीला नाही का 3 दिवस जरी एकदम फुल टेम्परेचर भेटला तरी मरबीर काहीच होत नाही, आणि रात्रीशी जागायची पण गरज येत नाही. नाही तर मग काही फार शेडवाले म्हणतात रात्रभर लईच जागायला लागत आहे. तर मित्रांनो मी अजिबात जागत नाही. तर का जागत नाही, कारण आपल्या शेडमध्ये नाही का 36 ते 37 अंश टेम्परेचर, त्याच्यापेक्षा थोडं जास्त राहत आहे लहानपणी, ते 5-1 दिवस. त्याच्यामुळं पक्षी आहेत नाही का आपले एकदम मस्त होते ते. तर अशा पद्धतीत माझं नाही का रोजचं नियोजन राहत आहे, आणि पक्षी आल्यानंतर पण चांगलं नियोजन राहतं. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.